सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशामध्ये घरातील मुले बाहेरील आईस्क्रीम खाण्याचा हट्ट करतात, पण नेहमीच बाहेरील आईस्क्रीम खाण्यास मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते। त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रोटीनयुक्त अशी आरोग्यदायी आईस्क्रीम। ही आईस्क्रीम घरातील छोटी मुलेच काय तर वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतील। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपण आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे खजूर मी घेतलेले आहेत। खजूरमधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खजुराच्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणून मी ते मिक्सरमध्ये टाकणार आहे। इथे कोणत्याही प्रकारचा भांड्याचा आपल्याला फापट पसारा न करता आईस्क्रीम तयार करायची आहे। अगदी पटकन होते आणि अगदी कमी वेळेत आपल्याला भरपूर पोषण मूल्य असलेली ही आईस्क्रीम आपण तयार करू शकतो। इथे मी आटवलेलं 1 ग्लास दूध घेतलेलं आहे। दूध आधी मी आटवून थंड केलेलं दूध आहे हे। त्यानंतर आता यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे बदाम। यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे थोडेसे पिस्ता। काजू, बदाम आणि पिस्ता अशा प्रकारे आपण यामध्ये घेतलेलं आहे। ही सगळे घटक आपल्याला आपल्या आहारात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात देतात, म्हणून मी या घटकांचा या आईस्क्रीममध्ये समावेश केलेला आहे। आता इथे मी थोडीशी दुधाची पावडर टाकणार आहे आणि त्यानंतर इथे मी थोडीशी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। ही मी वेगळी दुधात मिक्स करून घेतलेली नाही, कारण आता आपल्याला मिक्सरमध्ये ते सगळं एकत्र करायचं आहे। थोडीशी वेलची पावडर मी टाकलेली आहे आणि 1 चमचा चॉकलेट पावडर मी यामध्ये टाकलेली आहे। चॉकलेट पावडर ही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। दूध मी 1 ग्लास घेतलं होतं, त्याच प्रमाणात आपल्याला तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। दूध मी आधी व्यवस्थित त्याचं थोडंसं आटवून घेतलेलं होतं आणि थंड करून घेतलेलं होतं, त्यामुळे त्यात थोडासा गोडवा येतो आणि खजूर तर गोडच असतात, त्यामुळे आपल्याला यात साखर टाकण्याची अजिबात गरज नाही। यामुळे ही शुगर फ्री आईस्क्रीम आहे। आता आपल्या आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी एक काचेचं बाऊल घेतलेलं आहे आणि त्या एकीकडे मी सब्जा भिजवून ठेवला होता थोडासा। सब्जासुद्धा आता उन्हाळ्यामध्ये खाणं खूप आपल्या आरोग्याला फायदेशीर असतात, त्याचे अनेक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी। ते सुद्धा मी आधी थोडेसे यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये मिक्स होणार नाही, म्हणून मी अजून एक छोटीशी काचेची बॉटल घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहे। इथे बाउलमध्ये पूर्ण आईस्क्रीम मी सेट करायला ठेवल्यानंतर त्यावर थोडेसे पुन्हा काजू बदामचे तुकडे टाकणार आहे। तुमच्याकडे चेरी वगैरे किंवा अजून काही असेल डेकोरेशनसाठी तर ते तुम्ही टाकू शकता। आता जवळजवळ हे सगळं आपल्याला झाल्यानंतर आपण पूर्ण रात्रभर आपण ही आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे, किंवा जर तुम्ही सकाळी केलं असेल तर ॲटलिस्ट 7 ते 8 तास आपल्याला ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवावी लागेल, मग आपली आईस्क्रीम तयार होईल। इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही प्रोटीनयुक्त अशी आईस्क्रीम रेडी आहे। या आईस्क्रीममध्ये आपण अशा घटकांचा वापर केलेला आहे की जे आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर आहेत। मुलं असं जर वेगळं त्यांना काजू बदाम किंवा खजूर वगैरे असं खायला सांगितलं तर तसं ते खात नाही आणि बाहेरचं असं आईस्क्रीम वगैरे खाण्याचा हट्ट करतात अशा वेळी। तर अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना त्यांच्या आरोग्याला फायदेशीर अशी आईस्क्रीम तयार करून दिली तर त्यांच्या आहारात योग्य अशा पोषण मूल्यांचाही समावेश होईल आणि घरच्या घरी मुलं ही आईस्क्रीम अगदी आवडीने खाऊ शकतील। त्यामुळे ही आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही आईस्क्रीम कशी वाटली ते। आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। आता इथे बाउलचे झाकण लावून मी रात्री आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेली आहे। दुसऱ्या दिवशी नंतर मी आईस्क्रीम जेव्हा सेट झाल्यानंतर
बाउलचे झाकण उघडले, त्यानंतर सुरीने कट करून मी आईस्क्रीम सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली. जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही आईस्क्रीम अगदी योग्य आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत. आणि कुणाला आता उन्हाळ्यामुळे आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत असेल तर पण डाएटमुळे ते खाऊ शकत नसतील तर अशा प्रकारे ते आईस्क्रीम ट्राय करू शकता. ही आईस्क्रीम दिसायलाही अगदी बाजारात मिळते तशी चॉकलेटच्या आईस्क्रीमसारखी दिसते, त्यामुळे लहान मुलांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये फक्त खजुरापासून आणि ड्रायफ्रूट्सपासून बनवलेली आईस्क्रीम आहे, त्यामुळे ते आवडीने खातील. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. इथे आईस्क्रीम आपली किती छान दिसते आणि टेस्टला तर खूप अप्रतिम होते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.